सातत्यानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी विद्यापीठ असतील किंवा कृषी विभागाच्या वतीने केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचा आग्रह असा असतो की रुंद वरंबा सरी पद्धतीनं जे आहे ते सोयाबीन आणि इतर पिकांची लागवड करावी अशा पद्धतीचं सातत्यानं मार्गदर्शन केलं जातं। त्याच पद्धतीनं नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील महेश राजोगरे या शेतकऱ्यांनी BBF पद्धतीने ही सगळी सोयाबीनची लागवड केलेली आहे। पण मागच्या 15 दिवसापासून साधारणतः पावसानं हुलकावणी दिली आणि त्यामुळे हे सगळं पीक जर बघितलं गेलं सोयाबीनचं तर अशा पद्धतीनं वाळून गेलेलं आहे। पूर्णतः हे शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं गेलं तर उमळून गेले। साधारणतः 2 ते 3 एकरमधलं सगळं सोयाबीन अशा पद्धतीनं मोठा खर्च करून उमळून गेल्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे आणि आता हे परत पाचवणार नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट सगळ्या शेतकऱ्याला चित्र पाहायला मिळतं। हा पूर्ण प्लॉट जर बघितला गेला तर महेश राजोगरे हे प्रयोगशील शेतकरी आहे। मुळामध्ये त्यांचं कृषी केंद्र आहे, त्यांचं शिक्षणसुद्धा ॲग्रीमधलं झालं आहे आणि असं असताना प्रयोगशील पद्धतीनं सगळी शेती करत असताना एका चांगल्या शेतकऱ्यावर अशा पद्धतीचं निसर्गामुळं ओढवणारं हे संकट नक्कीच शेतकऱ्याचं मोठं नुकसान करणार असं आहे। महेश राजोगरे आहेत, त्यांच्याशी बोलूयात। किती सगळं कशा पद्धतीचं हे सगळं नुकसान आहे आणि किती रुपयाचं नुकसान आहे साधारणतः? साधारणतः पेरणीचा खर्च जरी म्हटलं तरी सर आम्ही 3,500 बॅग, 2,000 रुपयाची खताची बॅग, बीज प्रक्रिया केली, पेरणीचा खर्च 1,500 रुपये असं म्हणता आमचं सध्या तरी आता पेरणीचं तेवढं 10,000 रुपये खर्च झालेला आहे आणि उत्पन्न याच्यामधून काही निघणार नाही असं आता या परिस्थितीनुसार आम्हाला दिसत आहे। आणि तुमच्याकडे पाण्याची पण व्यवस्था आहे असं तुम्ही सांगितलं की शाश्वत पाणी आहे, मग पाणी वगैरे का दिलं नाही? शाश्वत पाणी आहे सर, पण विजेचा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे। रेग्युलर वीजच चालत नाही, लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे। कुठेतरी फॉल्ट होते, त्याच्या 6 तास लाईट आहे, त्या 6 तासामधली 1-1.5 तास येते, ते भिजवण्यापर्यंत पाणी जाजेपर्यंतच आमचं पाणी चालू होते आणि बंद होऊन जाते लाईट। कधीपासून लोडशेडिंग आहे आणि कुठली वेळ असते नेमकी? लोडशेडिंग संध्याकाळी सर 10-11 वाजता येते, सकाळी 5 वाजेपर्यंत लाईट निघून जाते। त्याच्यामुळं रात्रीचं येऊन भिजवण्याचं पण खूप अवघड आहे आणि आलं तरी पण लाईट राहील याची शाश्वती नाही सर आम्हाला। बघायला गेलं तर म्हणजे निसर्गाची तावकृपा आहेच, पण लोडशेडिंग म्हणजे महावितरणच्या फटक्यामुळे पण हा सगळा फटका जर बघितला तर या शेतीला झाल्याचं पाहायला मिळतं। अशा पद्धतीचं ढग रोज दाटून येत आहेत, रोज ढग आहेत, पण पाऊस मात्र पडताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे हे सगळं शेत जर बघितलं गेलं तर वाळून गेलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। ही फक्त काही या शेतापुरती स्थिती नाही आहे, तर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अशा पद्धतीची पिकं जी आहेत ते जळून जात आहेत। पाऊस जर आला नाही तर संपूर्ण हंगाम जो आहे तो वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली। 83% क्षेत्रावर जे आहे ते यावर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये पेरण्या झाल्यात आणि अशा पद्धतीचं मोठं नुकसान शेतकऱ्याचं होताना पाहायला मिळतंय। त्यामुळं शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची आस लावून बसले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, शेलगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।